सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आज विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलंय। विधानसभा आणि विधान परिषदेत यावेळेस मराठा आरक्षणासंदर्भातली सविस्तर चर्चा होईल। अधिवेशनाआधीच आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल या बैठकीत मांडला जाणार आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता मुंबईतील विधान भवनात एक दिवसीय विशेष अधिवेशन पार पडेल। विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावरती चर्चा केली जाणार आहे। या एक दिवसीय विशेष अधिवेशनाचं कार्य आज कसं असणार आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अधिवेशनापूर्वी काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक असेल। विशेष अधिवेशनात कोणते मुद्दे कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी मांडायचे यावरती महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील। तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांची सुद्धा अधिवेशनापूर्वीच एकत्रित बैठक होणार आहे। अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल रमेश बैस यांचं विधान भवन हॉलमध्ये अभिभाषण देखील होईल। अभिभाषणानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची एकत्रित बैठक पार पडेल। या बैठकीत राहुल नार्वेकरांना कोणते आमदार मराठा आरक्षण विधेयकावरती बोलणार त्यांची नावं देण्यात येतील। आक्षेप आणि समर्थन नोंदवण्याची मुभा सर्वच पक्षातील आमदारांना असणार आहे। दुपारी 1 वाजता विधानसभा सुरू होईल तर दुपारी 2 वाजता विधान परिषदेला सुरुवात होईल। त्यानंतर मराठा आरक्षण विधेयकावरती सविस्तर चर्चा केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।